तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपली गाडी रोडच्या साईडला लावली आहे कारण आणखी एक काहीतरी पाहायला मिळाले आणि ते तुम्हाला पण दाखवायचे. लोक येतात जातात बघतात मी काहीतरी व्हिडिओ काढते, पण त्यांच्या नाही लक्षात येत की इथे काही साप वगैरे असेल म्हणून ते बस बघतात आम्ही काय काढतोय काय शूट करतोय, इकडे तिकडे बघतात, कुठला प्राणी दिसतोय का बघतात. पण कोणाला अंदाज नसतो की एवढ्या घनदाट जंगलामध्ये आपल्याला असे साप पण दिसू शकतात. तर जसं लोक येतात इथे फिरायला म्हणून, पण त्यांचं लक्ष एकच असतं की कुठे प्राणी दिसतोय मला, कुठे मला एखादा. आता मी जे आहे ते रत्नागिरीहून घरी परतताना हा आंबा घाट लागला मला, आणि सध्या पावसाचे दिवस आहे म्हणून हे साप दिसतात. ते इथे बघा समोर, अरे हा हे मासे बसले ते समोर आणि त्यांचं लक्ष आता माझ्याकडे केंद्रित झाले. असे निवांत बसलेले असतात बघा हे साप. त्याचं कारण असं आहे की सगळे झाडं वाडं असतात आणि ते एवढे स्थिर बसलेले असतात ना की लोकांना मग ते पटकन दिसत नाही. एकदम असे स्टॅच्यू केल्यासारखे एकदम स्तब्ध. पाऊस पण बघा आला एकदम जोरदार. आणि इथे जे हे महाशय बसलेत आहेत, तर हे जे आहेत हा एक मलबारी चापडा साप आहे. चापडा सापामध्ये 2-3 कलर या आंबा घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हा आहे मलबारी चापडा साप. तर तो पूर्णपणे जीभ बाहेर काढतोय आणि साईज पण मोठी आहे. निवांत असा गुंडळे मारून अगदी स्थिर बसलेला आहे. पण माझी उपस्थिती त्याला समजली, इथे मी आहे हे त्याच्या लक्षात आले आणि नेमकं हे काय आहे बाबा आपल्यासमोर हे चेक करण्यासाठी किंवा याचा आढावा घेण्यासाठी तो आपली जीभ बाहेर काढतोय. तर विषारी प्रजातीचा हा साप आहे, मलबारी चापडा, आणि मराठीमध्ये हिरवी घोणस. तसंच या सापाला वायपूर प्रजातीचा हा साप आहे. आपण म्हणतो ना बांबू पीठ वायपर, त्या प्रजातीमध्ये. तर असो, आता हा निवांत बसलाय तर त्याला बसू देऊ आपण. आपल्याला त्याला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब किंवा कसलाही त्रास वगैरे काय द्यायचा नाही आहे. पाऊस पण खूप येतोय त्यामुळे आपण याला टाटा बाय बाय करू. तर तुम्ही काळजी घ्या, असे साप झाडांवर बसलेले असतात. ट्रेक करताना टोपी बाळगा, पाय शूज असावेत आणि पुढे इकडे तिकडे असं फांदीला हात लावत नका जाऊ, कारण बिनविषारी सापासोबत असे विषारी सापसुद्धा अशा घनदाट जंगलांमध्ये असतात, त्यामुळं काळजी घ्या. तर हे जे साप आहेत ना, हे तुम्ही उन्हाळ्यामधून या घाटामधून जातात तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दिसणार नाही. हे फक्त असा जोरदार मुसळधार पाऊस पडला की मगच सगळीकडे ज्यावेळेस अशी हिरवळ हिरवळ पांगते मगच हे असे बाहेर पडतात. बाकी इतर वेळेस मग कुठंतरी लांब अतिशय घनदाट ठिकाणी झाडावर उंच वगैरे अतिशय उंच जातात ते, आणि पाऊस पडला की मग असे खाली येतात. आता बघू शकता ना, हा साप तर विषारी आहे बरं का, पण काय सुंदर आहे, काय सुंदर दिसतोय बघा. पूर्णपणे अगदी पानासारखा कलर याचा, असा थोडासा फिक्कट हिरवट, आणि तो बसला एकदम डार्क काळ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो असा उठून दिसतोय खूप. आणि हे जे झाडावरचे साप आहेत हे खातात पितात सुद्धा झाडावरच, शिकार पण झाडावरच करतात. आता मी भिजतीये त्यामुळे जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवणार आहे, कारण मला भिजायचं नाहीये. आणि हे जे झाडावर बसतात यांना हातपाय नाही आहेत, पण शेपटी जी शेपटी आहे तीच यांचा हातपाय आहे, आणि शेपटीचा आधार घेऊन ते खूप छान पद्धतीने झाडावरच बसतात, खातात पितात. बस झालं, आता आपण निघूयात, पाऊस खूप येतोय. धन्यवाद.